आजच्या दिवसातील 8वा सामना प्रथम एंटरप्राइजेस विपक्ष एनके स्पोर्ट खांडवाळ. अजून एक बिग मॅच आणि या स्पर्धेचा पहिला बिग अपसेट रिग्नेश राहणार या संघाला या स्पर्धेमधून बाहेरचा रस्ता दाखवला त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भादवडे संघाने. चला प्रथम प्लीज बघा सलामीची जोडी आलेली आहे. चला सहकार्य करा आणि उद्या ठीक 8:15 दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचा आहे. 8:30 पहिला चेंडू पडेल याची नोंद घ्यायची. बघा तुम्हाला जर जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळायचे असतील तर तुम्हीच आम्हाला सहकार्य करायचे आहेत. अदरवाईज कमी षटक खेळायला आम्हाला सुद्धा आवडत नसतो. तुमच्यावरती डिपेंड आहे. चला मॅच चालू करायचंय. दोन्ही पंच मैदानामध्ये आलेले आहेत. सलामीची जोडी सुद्धा आलेली आहे विनोद आणि सौरव. सलामीची जोडीला कंटिन्यू ठेवलेला आहे. विनोद याने चांगली फलंदाजी केली होती. पहिला सुरुवातीला त्याची फलंदाजी थोडीशी लडखडत असते मात्र आय थिंक पुष्पासारखा तो दुसऱ्या एंट्रीला धमाव माजत असतो. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय विनोद आणि सौरव. सलामीची जोडी तसेच गोलंदाजीसाठी तयार प्रथम एंटरप्राइजेस संघाकडनं गोलंदाज दीपक. रांजनोली प्रथम एंटरप्राइजेस रांजनोली विपक्ष एनके स्पोर्ट खांडवाल पंचांच्या भूमिकेमध्ये. चला बघा हा सामना 4 षटकांचा असणार आहे आणि यानंतर देखील आम्हाला अजून 3 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे सहकार्य करा प्लीज. संदेश पाटील यांचे भाचे आयुष माळी आपलं स्वागत आहे. टीम मध्ये इन आहेत प्रथम एंटरप्राइजेस मध्ये. लॉंग ऑनला आपण पाहू शकतो. पाहूया कशा प्रकारे त्यांच्याकडनं सुद्धा खेळ होतो आणि पाहुणे खेळाडू ज्यावेळेस या ग्राउंडवरती खेळतात ना त्यावेळेस जर तुम्ही एक चांगला परफॉर्मन्स दिला तर नक्कीच भादवड टेमघरपाड्यातील प्रेक्षक तुमच्यासाठी दाद देत असतात. आणि खूप साऱ्या संघांना खूप साऱ्या खेळाडूंना याचा अनुभव आहे. अनेक बाहेरच्या खेळाडूंचं तर हे होम ग्राउंड आहेत. अनेक मोठे मोठे खेळाडू हे सांगत असतात की भादवड टेमघरपाड्याला इथे खेळायची मजाच काहीतरी वेगळी असते आणि याचा प्रत्यक्ष आपण नेहमीच पाहत असतो. सौरव स्ट्राइक एंडला आणि नॉन स्ट्राइक एंडला विनोद तर गोलंदाजीसाठी तयार होते गोलंदाज दीपक. चला दीपक प्लीज. 4 षटकांचा सामना आहे. 20 मिनिटांमध्ये कव्हर करायचं आपल्याला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. बीट होतोय बॅट्समन आणि बीट होतोय सुद्धा विकेट किपर मात्र चांगला बॅकअप मागे. चेंडू निर्धाव जातोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज दीपक याच्या मार्फत. एनके स्पोर्ट खांडवाल विपक्ष प्रथम एंटरप्राइजेस रांजनोली. दीपक चौरसिया. मोठा फटका मिड विकेटच्या वरून. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. चला व्हॉलेंटियर आपण आता तयार राहायचं आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि चेंडू बॅटवरती लवकर येईल त्यामुळे तुम्हाला थोडीशी धावपळ करावी लागणार आहे. आता मात्र इथनं संदेश पाटील जे मॅचेस होतील ना ते एकदम नेट टू नेट आणि यानंतर जे सामने असतील आम्हाला बघा कमिटीकडून ही अपील आलेली आहे 3 षटकांचे असणार आहेत. हा सामना 4 षटकांचा होईल. त्यानंतरचे सर्व सामने 3 षटकांचे असतील. पुन्हा एकदा स्लिप षटकार. घुटना टेक आणि सिक्सर टेक. एक जबरदस्त फटका येतोय सौरव याच्या बॅटमधून. बघा मागच्या मॅच मध्ये या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली नव्हती मात्र या मॅच मध्ये चांगलं कमबॅक करून देतोय आपल्या संघाला आणि 2 षटकार बॅक टू बॅक ठोकतोय आणि जबरदस्त फटके. चला व्हॉलेंटियर प्लीज. मागच्या मॅच मध्ये 8 धावांचं योगदान दिलं होतं मात्र संदेश पाटील या मॅच मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार ठोकतोय. सलामीची जोडी खूप चांगली आहे या संघाकडे. खांडवालचा संघ तसेच आपल्याच या पंचकृषीतील एक दुसरा संघ प्रथम एंटरप्राइजेस रांजनोली. पाहूया दीपक चौरसिया
कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आणि या स्पर्धेतील 34 षटकारांची हॅट्रिक. अरे निश्चितच आजच्या पहिल्या दिवसामध्ये संदेश पाटील जर 8व्या सामन्यामध्ये षटकारांची ही 4थी हॅट्रिक बसते तर पिक्चर अभी बहुत बाकी आहे. उद्याचा संपूर्ण दिवस पडलाय आणि आयोजकांचा पहिल्याच दिवशी पैसा वसूल होत असताना मात्र आयोजनाला यावेळेस थोडासा खर्च पाणी लागलेला आहे, कारण का खूप सारे चेंडू आजच्या पहिल्या दिवसामध्ये गायब झालेले असतील, कारण का तितकेच जास्त षटकार लागलेले आहेत आजच्या दिवसात. षटकारांची ही 4थी हॅट्रिक पूर्ण केलेली आहे सौरव. इथे मात्र सुंदर चेंडू होता, अगदी एस्टेनच्या मध्ये होता, त्याचा सन्मान केला आणि एक धावाने संघाची धाव संख्या होती ती 19. पहिल्या चेंडूवरती चांगलं कमबॅक केलं होतं, मात्र त्यानंतर खराब गोलंदाजी. आता मात्र स्ट्राईक हँडला भारी भरकम खेळाडू विनोद. यो सुंदर चेंडू होता आणि सुंदर फटका होता काऊ कॉर्नर मध्ये, आणि मात्र क्षेत्ररक्षण खराब होतं. बघा चेंडू चांगला होता, फटका देखील चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षण खराब. आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आलाय. तर पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्ती धावसंख्या होते 23, बिनबाद 23. तर पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या आलेली 23. आणि इथं मात्र आता अटॅकिंग क्रिकेट खेळताना पहिल्या षटकामध्ये तो NK खांडगावचा संघ दोन्ही सलामीचे फलंदाज सौरव असेल ज्याने षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली, विनोद असेल ज्याने एक चौकार ठोकलेला आहे. आता मात्र टाकण्यासाठी दुसरा गोलंदाज येतोय तो निलेश. निलेश पाहूया सामना करेल तो धडाकेबाज फलंदाज सौरव. आणि धडाकेबाज हे नावच खूप गाजत आहे. आपण पाहिला असाल मुरबाडचा धडाकेबाज चषक ज्याने यावर्षी 50 वर्ष पूर्ण केले स्पर्धेचे, आणि सोपं नसतं एखादी स्पर्धा ही 50-50 वर्ष भरवणं. इथे 10-12 वर्ष एखादी स्पर्धा चालत असते. मात्र धडाकेबाज चषकाचं देखील अभिनंदन करावे लागेल. आपण 50 वर्ष आयोजन केलं आणि आपल्या पोगाव संघाने आय थिंक तो धडाकेबाज चषक जिंकला. एक आपल्या भिवंडी परिसरातील एक गर्वाची गोष्ट आपल्या पोगाव गावासाठी. पाहूया गोलंदाज. इथे मात्र सुंदर चेंडू होता, मात्र दिशाहीन. पंचांचा वाईटचा इशारा येतो. या अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 24, बिनबाद 24. पुन्हा एकदा खराब चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये हायएस्ट इंडिव्हिज्युअल जर स्कोर कोणाचा असेल तो गौरव याने केला होता 41 धावा. मात्र तो पराभूत झाला होता सामना. गोलंदाज तयार. हो 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 हो, सुंदर फटका, रिव्हर्सचा फटका, सुंदर फटका. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार, अतिशय सुंदर फटका. थर्ड मॅनच्या वरून खेळला होता आणि चेंडूला भिडकावून दिला होता. 6 धावांसाठी षटकार. आमचे ऑफिशियल स्कोरर संदेश पाटील सांगत आहेत आज 67. जे जबरदस्त कॉमेंटर तर आहेतच, मात्र स्कोरिंग सुद्धा चांगली केलेली त्यांनी. 67 षटकार आजच्या दिवसामध्ये. आणि संदेश पाटील अजूनही 3 सामने बाकी आहेत. मात्र आज सेंचुरी पूर्ण होते का पाहूया. पैसा वसूल टुर्नामेंट. 4 षटकार मारले आतापर्यंत. ओ हो हो हो, सुंदर. इथे मात्र चुकी येते यष्टिरक्षकाकडनं. नक्की शाहरुख खान सारखी पोच दिली होती. बघा पंचांचा निर्णय काय येतोय आता पाहूया आपण. चला बाकीच्यांनी साईड लावायचं, मोहल्ला कमिटी नकोय तिकडे आम्हाला, कारण का तुमच्याकडे फक्त आणि फक्त 20 मिनिटांचा जाऊ दे. बघा पंचांचा निर्णय.
लेग बाय. 22चा इशारा येतो सध्या डीजे. धाव संख्या 32. धाव संख्या 32. तर दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, एक षटकार खाल्लेला आहे मात्र चांगलं कमबॅक. 22च्या स्वरूपात धाव होती. विनोद ओ चांगला फटका 20च्या शेपमध्ये खेळलेला आहे. एक धाव पूर्ण झालेले, चांगले क्षेत्ररक्षण. धाव संख्या पुढे सरसावते ती 33. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आजच्या दिवसामध्ये आमचे स्कोरर संदेश पाटील सांगत आहेत 67 षटकार लागलेले आहेत. पहिल्याच दिवशी धडाका षटकारांचा. आणि येतोय का पाहूया 68वा. मात्र बीट होतोय इथे बॅट्समन सौरव. चांगली फलंदाजी करतोय सौरव सुद्धा. सौरव मॅन फ्रॉम खांडवाल. ओ सुंदर चेंडू. गोलंदाजाच्या मेरिटवरती इथं मात्र फलंदाजी करत असताना फलंदाज सौरव चांगल्या चेंडूंचा सन्मान करताना, वाईट चेंडूंना दिशा भरकटलेल्या चेंडूंना बाहेर पाठवताना दोन्ही फलंदाज धावसंख्या होते ती 34. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज दिनेश गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा मोठा फटका विनोदाच्या माध्यमातून. चेंडू काऊ कॉर्नर मध्ये आणि चांगला झेल. येतोय मैदानामध्ये साहिल. पाहूया साहिल कशा प्रकारे फलंदाजी करतोय. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज विवेक, टीमचे कर्णधार. या कर्णधाराला आता मात्र संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागणार आहे, कारण का 2 षटकामध्ये 34 धावा गुंतलेल्या आहेत आणि अजूनही 2 षटक बाकी आहेत. इथून जर 20 धावा आल्या ना जास्तीत जास्त 2 षटकांमध्ये, तरी सुद्धा एक मोठं आव्हान ठरू शकतं 55 ते 60 धावांचं. चला आता टीम मीटिंग कमी करा, कारण का याच्यानंतर आम्हाला बरेच सामने खेळवायचे आहेत. टीम मीटिंग अजिबात नकोय. जेव्हा विकेट पडेल, षटकार लागेल, चौकार लागेल, एकत्र होऊ नका प्लीज, कारण की अजून 3 सामने कंप्लीट करायचे आहेत. उद्या वेळेवर स्पर्धा सुरू होईल आणि जर वेळेवर जो उपस्थित राहणार नाहीये त्या संघाला पॅनल्टी दिली जाईल आणि जर आलाच नाही तर संपूर्ण असोसिएशनच्या माध्यमातून वर्कआउट केला जाईल. चला टीम मीटिंग नकोया, आता इशारामध्ये काम करा ना. पुन्हा एकदा स्टेपिंग मध्ये चुकताना फलंदाजीसाठी तयार सौरव. नॉन स्ट्राइक एंडला साहिल. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 34. मॅच नंबर 8 चालू असताना आणि खूपच बिझी शेड्यूल होता सर आजचा. हो हो हो, सुंदर चेंडू. निश्चितच परफेक्ट यॉर्कर होता गोलंदाज विवेक याच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला वाचू शकते, चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. पाहूया गोलंदाज तयार होतोय विवेक. खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू. 55 9चा इशारा येतोय आणि फ्री हिट. चालू मॅचचा विजेता संघ हा त्रिमूर्ती एंटरप्राइजेसची खेळणार आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. विजेता संघ हा त्रिमूर्ती एंटरप्राइजेस या संघाशी खेळणार आहे. 9 चेंडू. पाहूया फ्री हिट. फायदा घेतोय का सौरभ? आणि सौरभ याच्यासाठी हा लॉलीपॉप चेंडू आणि निश्चितच षटकारासाठी पाठवलेले 6 धावा. 6 धाव्याने संघाची धाव संख्या मात्र उसळी येते 41 या धावसंख्येवर. हा पहिला चेंडू ज्यावेळेस टाकला होता त्यावेळेस वाटलं नव्हतं
की अशा प्रकारची गोलंदाजी होईल. अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. पहिल्याच चेंडूवरती यॉर्कर टाकला होता. त्यानंतर मात्र सौरव याने फटका मारलेला DJ. तर जाऊ दे आता मित्रांनो, नाही बरं, त्यांनी एका जबरदस्त चेंडूची पूर्तता करायची आहे. चला, नवीन चेंडूची पूर्तता यायची आहे लगेच. बघा चेंडू आलेला आहे, दुसरा चेंडू आपण घेऊ शकता. ज्यावरती तुम्ही चेंडू चेक करताना तुम्ही निश्चितच एक चांगले खेळाडू गणले जाता. कारण का षटकार मारल्यानंतर बहुतांश वेळेला चेंडूला आतून क्रॅक पडलेली असते आणि तुम्ही चेंडू चेक करता, याचा अर्थ तुम्ही निश्चितच एक चांगले खेळाडू आहात. आजकालच्या जमान्यामध्ये, पूर्वी हे फॅशन असायचं, मात्र आजकाल हे संघाटी एक चांगली पद्धत असते. चांगली फलंदाजी इथे मात्र साहिल याच्या आपल्या सौरभ याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार विवेक, आणि विवेक 6वा षटकार ठोकलेला आतापर्यंतचा सौरभ याने. षटकारांच्या हॅट्रिकवरती आलेले मित्रांनो, बघा पहिल्या षटकामध्ये सुद्धा याच फलंदाजाने षटकारांची हॅट्रिक केली होती. बघा एक मॅच मध्ये दुसऱ्यांदा षटकारांची हॅट्रिक करतोय का हा फलंदाज, आणि इथे मात्र षटकारांची हॅट्रिक पूर्ण. षटकार नंबर 70. धाव संख्या होते 53. आतापर्यंत 7 षटकार ठोकलेले आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये गौरव याने 6 षटकार ठोकले होते आणि इंडिव्हिज्युअल स्कोअर केला होता 41. तो हायएस्ट आहे आजच्या दिवसामध्ये. पाहूया त्याचं रेकॉर्ड तुटतोय का. आणि 44 धावा आणि हायएस्ट इंडिव्हिज्युअलचा रेकॉर्ड तुटलेला आहे. 50 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या संघाच्या धावसंख्या होते 53. पाहूया आजच्या दिवसातील पहिली हाफ सेंचुरी, पहिलं अर्धशतक एखाद्या फलंदाजाच्या बॅटमधून येतोय का. सौरव तो कारनामा करतोय का, या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक पूर्ण करतोय का. 4 षटकांच्या सामन्यामध्ये सोपं नसतं मित्रांनो 50 धावा करणं. पाहूया गोलंदाज इथे मात्र खराब गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा मोठा फटका आणि पुन्हा एकदा पंचांचा निर्णय. षटकार आणि विवेक शेवटचा चेंडू घेऊन. पाहूया षटकार नंबर 72 वा येतो का. हो हो हो, इथे मात्र चांगला कमबॅक आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकांची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या झालेली आहे ती 59. पाहूया शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये अजूनही किती धावा करतोय तो NK खांडवालचा संघ. बघा विजेता संघ हा त्रिमूर्ती एंटरप्राइजेसशी खेळणार आहे, याची आपल्याला नोंद घ्यायची आहे. यानंतर ती मॅच लगेच होईल. 14 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकलेलं आहे. इथे मात्र फलंदाज सौरभ याने आतापर्यंत 14 चेंडू फेस केलेले आहेत आणि 50 धावा कुठलेल्या आहेत. एक जबरदस्त फलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या मॅचमध्ये 8 धावांचं योगदान दिलं होतं, मात्र त्यानंतर चांगली फलंदाजी आणि चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केली ती सौरभ याने. मॅन फ्रॉम खांडवाल. नवीन गोलंदाज येतोय परेश. पाहूया रानोली संघाकडून परेश. धावसंख्या 59. शेवटच्या 6 चेंडूमध्ये पाहूया डेथ ओव्हर कशा प्रकारे गोलंदाजी होते.
स्ट्राईक वरती आहे साहिल. साहिलने सुद्धा 5 धावा काढलेल्या आहेत. 1 चौकार 1 सिंगल. 3 चेंडूंमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय परेश. हो सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि चेंडू 1 बाउन्स जातोय सीमापार चौकार. धावसंख्या 63. साहिलचं पहिलं खातं खुललेलं आहे चौकाराने आणि विनोद हा मात्र 5 धावसंख्येवर बाद झाला होता. पुन्हा एकदा मोठा फटका आणि पुन्हा एकदा चेंडूला भिडकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी षटकार आणि निश्चितच बॅनरला हिट केला होता. पाहूया कोणाचा फेसला हिट केलेला आहे. पारितोषिक तर समोरच्या बॅनरवरती आहे मित्रांनो. 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दानशूर राजा मधुंबुवाजी नाईक, ग्रामीण सम्राट बाळ्या मामा आणि आमच्या सर्वांचे लाडके अंकल श्रीनाथजी पाटील यांच्या बॅनरला हिट झाला तर. आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 70 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि आजच्या दिवसातील हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर जो 68 धावांचा होता आर्यन संघाचा तो सुद्धा मोडलेला आहे आणि 70 धावांचा मोठं स्कोर उभं केलेलं आहे ते NK खांडगवाल संघानं. अजूनही काही चेंडू शेष आहेत. पाहूया पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र दिशाहीन चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 71. यानंतरचे सामने हे 3 षटकांचे असणारे त्याची नोंद घ्यायचे आणि दोन्ही संघांचे कर्णधार या मॅचचा विजेता संघ हा त्रिमूर्ती संघाशी खेळणार आहे. लक्ष घ्यायचं आपण. सौरभ हो 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 पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. अतिशय योग्य निर्णय पंच मिलिंद म्हात्रे यांचा. धावसंख्या 72. 4 धावा एक्स्ट्रा खर्च केलेले आहेत ते गोलंदाज परेश याने. संपूर्ण संघाने 4 धावा एक्स्ट्रा खर्च केलेले आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता आणि चेंडू निर्धाव. अजूनही शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका पाहायला मिळतो का दोन्हीच्या दोन्ही मोठे फटके का विकेट. गोलंदाज तयार आणि पुन्हा एकदा मोठा फटका. अतिशय सुंदर फटका. चेंडू जातोय सीमा पार. रिव्हर्सच्या माध्यमातून सौरभच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या होती 78. निश्चितच ज्या प्रकारे आम्ही फलंदाजी पाहायचो ना दीपक मडवी यांची आठवण करून देताना. अब तक 56 इंच की छाती चौड़ी होती हुई सौरभ. दीपक मडवीची आठवण करून देताना मागच्या शॉट मध्ये. पाहूया पुन्हा एकदा आणि सुंदर फटका यार. अतिशय सुंदर फटका. चेंडूला भिडकावून दिलेला आहे. स्विचच्या माध्यमातून षटकार. 85 धावा आणि सौरभ याने हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर 62 धावा कुठलेले आहेत. त्यात त्याने 68 धावा आणि 10 षटकार ठोकलेले आहेत मित्रांनो. 24 चेंडूंचा खेळ आणि 24 चेंडूंच्या खेळामध्ये जर एखादा फलंदाज 10 षटकार ठोकतो तर निश्चित तो एक जबरदस्त फलंदाज म्हणून गिनला जातो आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी इथे मात्र सौरभ याच्या माध्यमातून आणि जवळजवळ 4 षटकार त्यामध्ये रिव्हर्सच्या माध्यमातून आले होते. एक जबरदस्त फलंदाजी सौरभ याची. एक मोठ्या धावसंख्येचं आव्हान इथे मात्र पेलायचंय ते ठाकूरपाड रानोली संघाला. बघा पहिल्या षटकामध्ये 23 धावा खर्च झाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र विकेट प्राप्त करण्यात यश आलं विनोद याचं. त्यांनी फक्त 11 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये कर्णधार स्वतः आला होता विवेक. त्यांनी 25 धावा खर्च केल्या आणि मग कर्णधाराने जर 25 धावा खर्च केले तर मी कशाला मागे राहू म्हणून परेश सुद्धा 25 धावा घेऊन गेला. 84चा टार्गेट
84 झालेले आहेत आणि 85चा टार्गेट ठेवलेला आहे इथे मात्र आणखी आणि आजच्या दिवसातील हायेस्ट पार्टनरशिप सुद्धा आहे. 80 धावांची पार्टनरशिप आहे संदेश पाटील आणि एक 80 धावांची पार्टनरशिप सोपी नसते करणं. ते सुद्धा तुम्ही 4 षटकांचे सामने खेळत आहात. समोरून त्रिमूर्ती संघ सुद्धा आणखी खांडवालची आता गोलंदाजी पाहिल कारण का त्यांनी फलंदाजी तर पाहिलेली कारण का त्यांच्याकडे विनोद सारखा जबरदस्त फलंदाज आहे, सौरभ सारखा फलंदाज आहे, साहिलने सुद्धा चांगली फलंदाजी केलेली आणि अजून डीपचे कुठले फलंदाज आहेत ते सुद्धा बाकी आहेत. मात्र या 3 फलंदाजांनी आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली मागच्या दोन्ही सामन्यामध्ये. पहिल्या मॅचमध्ये विनोद हा जबरदस्त एक टचमध्ये होता, त्यानंतर या मॅचमध्ये साहिल आणि सौरभ 11 षटकार ठोकलेले आहेत मित्रांनो. सॉरी 24 चेंडूंच्या खेळामध्ये जर तुम्ही 11 षटकार ठोकतात तर निश्चितच तुम्ही एक जबरदस्त खेळाडू आहात याची इथे प्रत्यक्ष देतात आणि 2 सिंगल सुद्धा काढले होते. 68 रन आजच्या दिवसातील हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर. चला बॅटर बघा फलंदाज पाठवायचे आहेत लवकरात लवकर. गोलंदाजीसाठी येतोय तो जयेश. सलामीची जोडी जितू आणि हेमंत. चला लवकरात लवकर स्पीडअप करायचंय कारण का यानंतर अजूनही 2 सामने आम्हाला खेळवायचे आहेत. आणि निश्चितच बिलाल याच्या माध्यमातून टाळ्या येताना सौरभसाठी आभारी आहोत आपले. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज जयेश. स्ट्राईक एंडला जितू, नॉन स्ट्राईक एंडला हेमंत. पाहूया जितू आणि गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज जयेश. तर जयेश प्लीज स्पीडअप करायचंय. आता आपण 6 चेंडू तिकडे टाकायचे आहेत. पाहूया कशा प्रकारे आपण गोलंदाजी करता. पहिल्यापासूनच आपल्याला हिट आउट नाही तर गेट आउट असा खेळ खेळायला लागणार आणि सुरुवात केलेली निश्चित टिटला टॅटचं उत्तर दिलेलं आहे. टिट फॉर टॅट. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकतोय तो फलंदाज जितू. आयोजकांनी तयारीत राहायचं. आजच्या दिवसामध्ये जर 75 षटकार लागल्यात आतापर्यंत तर त्यामध्ये मला वाटतं जवळजवळ 12 ते 13 चेंडू गायब झाले असतील. 1 ते 1.5 डझन चेंडू हे गायब झालेत आजच्या दिवसामध्ये. तर उद्याचा दिवस सुद्धा बाकी. मात्र आयोजकांना काय पाहिजे असतं तर आयोजकांना हेच पाहिजे असतं की स्पर्धेमध्ये गोलंदाज विकेट घेऊ आणि फलंदाज षटकार मारो. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये खराब क्षेत्ररक्षण. चेंडूचा सीमापार चौकार. बघा कुठल्याही प्रकारची चुकी नाहीये कारण का तिथे एक वन्य प्राणी सुद्धा होता, कदाचित डिस्टर्ब झाला असेल आणि होत असतं मित्रांनो. 10 धावामध्ये तुमच्याकडे धावसंख्या खूप आहे मात्र याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही चौकारसाठी चेंडू टाकाल. चला चांगली गोलंदाजी करा किंवा चांगली फलंदाजी करा. 22 चेंडू 75 धावा. पाहूया मॅच ऑन होते का. मारण्याचा प्रयत्न आणि लेग बायचा इशारा पंचांचा. व्हॉलेंटियर ते जरा प्लीज जरा कॉपरेट करा. ते फलंदाजाला डिस्टर्ब नकोय किंवा गोलंदाजाला प्रॉब्लेम नकोय किंवा क्षेत्ररक्षण करताना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नकोय. अजून संदेश पाटील सांगतात एक शेरा इनकमिंग आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. निश्चित स्वरूपात तुम्ही जवळजवळ 8व्या ते 9व्या स्टंपवरती जाऊन जर फलंदाजी कराल तर अंपायर सुद्धा कुठल्या पद्धतीने तुम्हाला वाईट देईल. चला निर्धाव जातोय चेंडू. अजूनही शेरा येणं बाकी आहे. संदेश पाटील बोलतायत आणि पुन्हा एकदा मोठा फटका स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. बघा चेंडू इथे आलेले व्हॉलेंटियर लवकर पुरवायचा आहे आपण तो. मात्र संदेश पाटील ज्या प्रकारे सुरुवात झाली ना, तुम्ही फटके मारले तर आमच्याकडे सुद्धा फलंदाज आहेत, आम्ही सुद्धा करून दाखवू. भले हारू आम्ही किंवा जिंकू आम्ही मात्र जे काही असेल ते सन्मानाने असेल अशा प्रकारचं इथं उत्तर देताना दोन्ही सलामीची जोडी आणि मानावं लागेल सलामीच्या फलंदाजांना. चांगली फलंदाजी करतायत. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू होता.
आणि निश्चितच एक मोठा फटका मारला होता आणि चेंडूला भिडकावून दिला होता 6 धावांसाठी. 6 धावांनी संघाची धावसंख्या होते 32. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू काव कॉर्नरच्या रिजन मध्ये. एक धाव पूर्ण झालेली आहे आणि एकच धाव दुसरी धाव मिळणार नाहीये. मात्र संदेश पाटील आता जी मॅच झालेली आहे ना, इथून एक जबरदस्त मॅच झालेली आहे. संपूर्णपणे प्रेक्षक कट लावून टक लावून या मॅचला बघत असताना, कारण का मॅच ही तशी चालू आहे. 14 चेंडू 51 धावा. जर इथनं या धावा चेस झाल्या ना तर निश्चितच या सिटी इमर्जिंग मध्ये एक इतिहास घडू शकतो. पाहूया पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्या देत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. पहिला डॉट चेंडू आता खेळलेला आहे दोन्ही फलंदाजांनी या दुसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत या मॅच मध्ये टोटली 16 षटकार लागलेले आहेत संपूर्ण. आणि आयोगाच्या आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मैदानामध्ये पहिला विकेट भेटतोय की काय. येस, पहिला गडी बाद, पहिला हादरा बसतोय तो जितू याच्या रूपामध्ये. ती 33. बावन्न धावांची आवश्यकता इथून. तर बघा ज्या प्रकारे फलंदाजी केली होती ना सौरव याने, 11 षटकार ठोकले होते, तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागणारी. पाहूया कोणता फलंदाज ती जिम्मेदारी आपल्यावरती घेतोय. हेमंत याने तर चांगली फलंदाजी केलेली आहे. पाहूया कल्पेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय. न्यू बॅटर. स्ट्राईकला हेमंत. आणि हेमंत सुंदर फटका खेळला होता. आणि इथे तू धाव की मी धाव अशी परिस्थिती. कोणीही धावला नाही आणि चेंडू मधीतून जाते. 4 धावांसाठी चौकार. जिंकण्यासाठी 11 चेंडू 48 धावा. 3 ते 4 मोठे फटके इकडनं आले ना तर मॅच अजूनही रंगामध्ये येऊ शकते. या षटकामध्ये 21 धावांचं योगदान दिलेलं आहे आतापर्यंत या इनिंग मध्ये हेमंत याने. 8 चेंडूंमध्ये 21 धावा. पाहूया या एका मॅच मध्ये षटकारांची हॅट्रिक तर 2 झालेली आहे पहिल्या इनिंग मध्ये. एकाच फलंदाज केले पण 2 हाफ सेंचुरी पाहायला मिळतात का. एक तर झालेली. ओ हो मोठा फटका. इथे मात्र फसला आहे चेंडू आणि हेमंत याची खेळी संपुष्टात. जबरदस्त फलंदाजी करून बाद. फलंदाज आयुष. पाहूया 26 धावांचं योगदान दिलं होतं हेमंत याने. बाद झाला नवीन फलंदाज आयुष. पुन्हा एकदा मोठा फटका आयुष्याच्या माध्यमातून. मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि सहज सोपा जेल. आयुष्याची खेळी संपुष्टात.
नवीन फलंदाज विवेक. चला त्रिमूर्ती संघाचा कर्णधार यायचंय. मारण्याचा प्रयत्न बीट होतोय. बॅट्समन चांगला कॅरी करतोय तो विकेट किपर. विकेटची हॅट्रिक होती मात्र मिस झालेला आहे. ठीक आहे, असो. आजच्या दिवसामध्ये एकही विकेटची हॅट्रिक पाहायला मिळाली नाही आहे. षटकारांच्या 5 हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये षटकारांची पाहायला मिळाल्या. हो हो हो, सुंदर चेंडू, बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न आणि जबरदस्त थ्रो. पंचांचा आऊटचा इशारा येतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होते फलंदाज विवेक. कारण येतोय. चला बघा, विजेता संघ जो असेल ना त्यांनी त्वरित लगेच यायचं त्याच्या कॅप्टननी. ही मॅच जशी संपेल तशी, कारण का त्रिमूर्ती संघाचा कर्णधार आलेला आहे. आणि त्यानंतर सुद्धा आम्हाला मग फायनलचे पहिले फायनल ती सुद्धा खेळवायची आहे. पुन्हा एकदा चेंडूला खेळला आहे स्क्वेअर लेगच्या रिजनला. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्ती आणि ती धावसंख्या झालेली 38. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली होती 18. त्यानंतर सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. मात्र या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवला तो गोलंदाज आदित्य याने. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. औपचारिकता या मॅच मध्ये. चला स्पीड अप करायचा आहे खांडवाल संघ. हरिकेत पाहूया. हरिकेन्स हा सुद्धा एक वेगळा नाव असतो. तुफान उस्ताद पाण्याचे. वारा त्यांना नाव पडलेले असतात हरिकेन्स. मात्र हरिकेत कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी करतोय का पाहूया. तयार. आपटलेला चेंडू. बीड बॅट्समन, बीड विकेट किपर. आणि पंचांच्या 22चा इशारा येतोय. 4 धावा. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 42 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता बाकी आहे. 5 चेंडू आणि 43 धावा. इथून जर फलंदाजी करणारा सामना जर कोणी जिंकू शकतं तर तो गोलंदाजच. हरिकेन पाहूया पुन्हा एकदा आपण. ओ हो हो हो, बघा चेक करायचं आहे तिकडे गोलंदाजाला कुठल्याही प्रकारची इजा झाली नसेल. आय होप. निश्चितच जबरदस्त. क्रिकेट हा खेळ सोपा नसतो मित्रांनो, खूप रिस्की असतो. कोणत्याही प्रकारच्या खेळामध्ये तुम्हाला पूर्ण प्रिकॉशन घ्यायला लागतात. चला गोलंदाज तयार. दाद द्यावी गोलंदाजाला. कुठल्याही प्रकारचा टाइम घेतला नव्हता. हो, चेंडू खूप उंच आहे. पाहूया कशा प्रकारे जज करतोय. हो, सुंदर जज केला आणि गडी बाद. चला नवीन बॅटर लगेच पाठवायचंय रांजोली संघ. डीजे तर नवीन फलंदाज
परेश परेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आपटलेला चेंडू, कुठल्याही प्रकारचा फुटवर्क नव्हता. चांगली गोलंदाजी करतोय, चांगला बाउन्स आहे गोलंदाजाकडे परेश, न्यूमॅन परेश. चला यानंतर विजेता संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचंय. टॉस होईल टॉस बॉक्समध्ये आणि त्यानंतर मग फायनलचे पहिले फायनल आणि 3 षटकांचा सामना असणार आहे याची नोंद घ्यायची. चेंडू निर्धाव. आता मात्र शेवटचा चेंडू शेष असेल बहुतेक. औपचारिकता आणि यायचं आहे लगेच कर्णधार विजेता संघाचा. चला शेवटचा चेंडू. हो, रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. तर खूप खूप अभिनंदन एन के खांडवाल संघ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय नो डाऊट, ज्याने 68 धावा कुठल्या आणि फलंदाजीमध्ये 11 षटकार ठोकले. सौरभ. चला सौरभ प्लीज, आपण विचार करायचा नाहीये.